मी सोनाली, मी एक होममेकर आहे। एक गोष्ट सांगू, आपण मैत्री सगळ्यांसोबतच करतो, पण ही मैत्री करताना जवळचे मित्र कधी कधी आपल्याला धोका देतात, घात करतात, विश्वासघात करतात आणि आपल्या प्रसंगाच्या वेळेला किंवा आपण ज्यासाठी मैत्री करतो की ते आपल्याला कधीतरी अडचणीला कामी येतील म्हणून नेमकं त्यावेळेला आपल्याला एक मोठा धडा शिकवून जातात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। मग असं होताना आपल्याला वाटतं की या फसव्या जगामध्ये आपण मैत्रीच करू नये, पण तुम्हाला खरं सांगू का, हे काही तितकंसं खरं नाही आहे। कारण तुम्ही कितीही मैत्री करू नये असं जरी म्हटलं तरी आयुष्यामध्ये मित्रही लागतातच। आणि मला एक गोष्ट समजली ती म्हणजे झाडांइतकी मैत्री किंवा खरे मित्र हे तुमचे दुसरे असूच शकत नाही। कारण झाडं, निसर्ग ह्याच्यावर जेव्हा तुम्ही प्रेम करायला लागता त्यावेळेला निसर्ग तुम्हाला खूप जास्त पटीने वापस देतो आणि तो इतक्या प्रामाणिकपणे आपली मतं ऐकून घेतो। तो आपल्याला कोणत्याही प्रकारे जज करत नाही, आपल्याला धोका देत नाही किंवा आपला घात करत नाही। तुम्ही त्याच्याशी कसेही वागा, तो त्याचा गुणधर्म अजिबात सोडत नाही। म्हणजे झाडांना आपण तोडायचं ठरवलं, झाडांना आपण कापायचं ठरवलं, पण तरीही तो तुटतपर्यंत, झाड संपून जाईपर्यंत आपल्याला ऑक्सिजन देण्याचं, सावली देण्याचं, फळं फुलं देण्याचं काम मात्र तो कधीच सोडत नाही। म्हणून हा जो एक निसर्ग मित्र आहे, तो जर मित्र आपण खरोखर जिवलग म्हणून करून घेतला ना, तर ह्याच्यासारखं सुखच दुसरं नाही आहे। बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा घडतात की आपण त्या प्रत्येक वेळेला इतरांना नाही सांगू शकत, पण त्यावेळेला मात्र ही झाडांसारखी जी मित्र आहेत ना, त्यावेळेला ही आपल्याला खूप मदत करतात। याची पानं पाहून आपल्याला खूप आनंद होतो, फळं फुलं पाहिली की आणखी आनंद होतो आणि खूप स्वतःला ते जवळ घेतात, तितकंच कुरवाळतात आणि त्यांच्याकडची पॉझिटिव्हिटी ते आपल्याला लगेच देतात। म्हणून घरामध्ये झाडं असणं, गार्डन तयार करणं आणि ह्या मित्रांबरोबर वेळ घालवणं, या मित्रांच्या सहवासामध्ये जास्तीत जास्त राहायला मिळणं ह्याच्यासारखी दुसरी भाग्यवान अशी गोष्ट नाही आहे। आपण फक्त बाहेरच्या जगामध्ये जास्तीत जास्त आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, पण निसर्गाच्या ह्या क्रिएटिव्हिटीमध्ये किंवा ते झाड लावण्यापासून असो तर झाड मोठं होईपर्यंत जो काही हा प्रवास आहे, तो प्रवास अनुभवताना जो काही आनंद होतो, तो आनंद आणि खरा तोच आनंद आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रेरणा देऊन जातो। तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही देखील अशी झाडं लावलेली आहेत का हे मला नक्की सांगा।